नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 27 डिसेंबर 2024च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडत असेल कंटिन्यूपणे जर तुम्ही 1 महिना बघितल्यानंतर तुम्हाला ह्या व्हिडिओची क्वालिटी कळणार आहे. नक्कीच तुम्हाला पेपरला प्रश्न आल्यानंतर तुम्हाला आठवणार आहे. ओके, चला. जीवनात तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा उपभोग आपल्याला घ्यायचा आहे, कारण काही गोष्टी जीवनात फक्त एकदाच घडत असतात आणि ती एकदाच घडून गेल्यानंतर पुन्हा घडत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला एक एन्जॉय करायचा आहे आणि प्रत्येक संधीचा आपल्या काय उपभोग किंवा फायदा घ्यायचा आहे. याच विचारांना सर्वांचं स्वागत करतो. सुरू करतो महत्त्वाच्या लेक्चरचा पहिला प्रश्न, जो की अत्यंत महत्त्वाचा आहे. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशातील अंतराळवीरांनी 9 तास स्पेस वॉक करून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेलं आहे? म्हणजे ज्याला आपण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणतो, आपण ISS थोडक्यात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्स आहे, जे सर्वात पहिल्यांदा 1998 मध्ये अमेरिका आणि जो रशिया नावाचा देश आहे, या दोन्ही देशांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सुरुवात केलं होतं सर्वात पहिल्यांदा. त्यानंतर भरपूरचे स्पेस वॉक झालेले आहेत. म्हणजे स्पेस वॉक म्हणजे काय, जर एखादे यानातून किंवा उपग्रहातून जर वर अंतराळामध्ये एखादे अंतराळवीर गेले असतील तर ते अंतराळाच्या बाहेर येऊन ते स्पेस वॉक करतात. पण त्यांना ते सुरक्षितता त्यांना ते लावलं असतं तेवढं ठीक. हे आहे हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. या ठिकाणी जाऊन त्यांनी सलग 9 तास त्यांनी काय वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. एवढे वेळ त्यांनी बाहेर होते त्या यानातून, असं त्याचा अर्थ होतो. आणि हेच केले तर चीनच्या 2 आपल्या अंतराळवीरांनी. त्यामुळे चीन इज राईट आन्सर. पर्याय क्रमांक लक्षात ठेवा, एक राईट आन्सर आहे. ओके, चीन. आणि जो चायना आहे, चीन आहे, चीनचं जे काही अंतराळ संशोधन संस्था कुठली असेल त्याला म्हणतो आपण CNSA. ओके, CNSA लक्षात ठेवा. ह्याला अंतराळ, जसं भारताचा इस्रो आहे ना, तसं अंतराळ संशोधन संस्था चीनचं कुठलं असेल तर तो आहे CNSA. हा, मात्र चीनचं एक सेपरेट स्पेस स्टेशन आहे, ज्या ठिकाणी जाऊन यांनी स्पेस वॉक केलं. त्याला म्हणतो तियांगॉंग. ह्याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण तियांगॉंग. लक्षात ठेवा. किंवा क्वेश्चन विचारतील की तियांगॉंग हे कोणत्या देशाचं स्पेस स्टेशन आहे. जसं बघा, हे ISS कोणाचं आहे, अमेरिका आणि रशियाचं आहे. तसं तियांगॉंग हे जे काय ना, हे चीनचं स्पेस स्टेशन आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. चायना आणि चीनचं जो काही स्वतःचं एक मॅप आहे, त्याला आपण गुगल मॅप म्हणतो आपण. ठीक आहे, चीनच्या गुगल मॅपचं नाव काय असेल तर ते आहे बायडू किंवा बेडू म्हणतो त्याला. ओके, बेडू असं त्याला म्हटलं जातं. IMP. रशियाचं रॉसकॉस्मॉस आहे. रॉसकॉस्मॉस हे रशियाचं स्पेस स्टेशनचं नाव आहे. नासा हा इस्रोचा आहे, लक्षात ठेवा. आणि जपानचं कुठलं असेल, जपानचं आहे JAXA. जपानचं JAXA हे अंतराळ संशोधन संस्था आहे. तसं भारताचं इस्रो आहे. ओके, त्याला आपण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणतो आपण, इस्रो. याची स्थापना 15 ऑगस्टला झाली होती. 15 ऑगस्ट 1969ला स्थापना आहे. आणि S सोमनाथ जे व्यक्ती आहेत ना, हे त्याचे कोण होतं, सध्या अध्यक्ष आहेत. यांना अंतराळ पुरस्कार देखील भेटलेलं होतं. इस्रोने नुकतंच चांद्रयान 3 जो मिशन आहे, हे चांद्रयान 3 मिशन देखील लॉन्च करण्यात केलेलं होतं. आणि जो 23 ऑगस्टला काय करण्यात आला, त्या ठिकाणी जाऊन पोहोचलं. त्यामुळे 23 ऑगस्ट हा भारतामध्ये आपण अंतराळ 3 म्हणून साजरा करतो. भारतामध्ये अंतराळ दिवस कधी असतो, तो असतो 23 ऑगस्टला. कारण चांद्रयान 3 हा तिथे जाऊन लँड केलेला होता. चांद्रयान 3 हा जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारा यान बनलेला आहे. दक्षिण ध्रुवावर हा पोहोचला होता. आणि दक्षिण ध्रुवावरती यशस्वीपणे यान पोहोचणारा हा जगातील हा कोण आहे, भारत किंवा इस्रो हे पहिला देश बनला होता दक्षिण ध्रुवावरती. आणि चंद्रावरती यान पोहोचणारा 4था देश बनला होता अमेरिका, सॉरी भारत. ठीक आहे, हे सगळे लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. स्पेस वॉक. हा, भारतानं एक उपग्रह लॉन्च केला आहे, त्याला आदित्य L1 म्हणतो आपण. ठीक आहे, आदित्य L1 म्हणतो आपण. आदित्य L1 हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी, सूर्याचा स्टडी करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी भारतानं हे लॉन्च केलं आहे. त्याला आपण आदित्य L1 असं म्हणतो. चीन महत्वाचं लक्षात ठेवा, भारत व चीन आहे या ठिकाणी. भारत आणि चीन यांच्या दरम्यान 2 गोष्टी. एक, यांच्या दरम्यान जो काही सीमा रेषा आहे त्याला म्हणतो आपण मॅकमोहन रेषा. मॅकमोहन रेषा म्हणतो आपण. आणि यांच्या दरम्यान आपण हँड इन हँड नावाचं काय करतो, एक युद्धाभ्यास देखील साजरा करतो. हँड इन हँड नावाचा युद्धाभ्यास लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. भारत व चीन. आणि शी जिनपिंग हे चीनचे प्रमुख आहेत. चला, ॲस्केरियासिस हा रोग कशामुळे होतो? हा होतो कृमीमुळे, कीटकामुळे किंवा कृमीमुळे हा आजार होऊ शकतो. ॲस्केरियासिस लक्षात ठेवा. पित्त हे कोणत्या अवयवात तयार होतं? असं कोणता अवयव आहे ज्या ठिकाणी पित्त तयार होतं, तर ते पित्त रस पण स्त्रवत असतो यकृतामध्ये. यकृतीचं राईट आन्सर आहे. यकृतला तुम्ही लिव्हर असंही म्हणू शकता, जो संपूर्ण शरीरातील आपल्या सर्वात मोठी ग्रंथी आहे, यकृत लिव्हर.
नेचे हे कोणत्या गटामध्ये मोडतात? हे येतात टेरिडोफायटा या गटामध्ये. थोडंसं प्रश्न अवघड आहेत, विज्ञानातले सगळे क्वेश्चन मी आज लावले तुम्हाला. टेरिडोफायटा असे ठेवा, नेचे हे त्या गटामध्ये येतात. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणतं असेल? हे आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे. रक्ताचे शुद्धीकरण करणे हे कशाचं काम आहे? हे फुफ्फुसाचं काम आहे. म्हणजेच काय, जो कार्बन डायऑक्साईड आहे तो सोडणे बाहेर, आणि जो O2 आहे, ऑक्सिजन आहे, तो रक्तामध्ये मिक्स करणे, म्हणजेच काय, रक्त शुद्धीकरण करणे. चला पुढचा प्रश्न. वर्ष 2024 मध्ये जागतिक स्तरावरती सर्वाधिक शोधले गेलेले भारतीय खेळाडू कोण आहेत? ते हे खेळाडू लक्षात ठेवा, म्हणजे सर्वात जास्त सर्च केले थोडक्यात त्या खेळाडूंना. असे खेळाडू कोण आहेत? तर हार्दिक पांड्या पर्याय क्रमांक 3. हार्दिक पांड्या जे मुंबई इंडियन्स कडून खेळतात, ठीक आहे, मुंबई इंडियन्स कडून खेळतात, आणि एक बॉलर आहे, सर्वांना माहिती असतील. बॉलर पण बॅटिंग पण करतात खूप चांगल्या पद्धतीनं, परंतु बॉलर पण त्यांचं कार्यकिर्द खूप चांगलं आहे, लक्षात ठेवा. आर अश्विन त्यांनी नुकतंच निवृत्ती जाहीर केली होती. त्यांनी जाहीर केली. आर अश्विन बॉलर आहेत त्यांनी पण. म्हणजे रिषभ पंत आहेत ना, हे IPL जो 2025 होणार आहे, या IPL 2025 मध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण असतील? सर्वात महाग ठरले तर ऋषभ पंत, लक्षात ठेवा, IMP ऋषभ पंत सुपर IMP आहे. जो यंदाच जो T20 जो वर्ल्ड कप पार पडलो, ह्याच्यामध्ये भारतानं जिंकला आहे. भारत जिंकला आहे. कोणाला हरवलं आहे ना? भारतानं दक्षिण आफ्रिका या देशाला हरवून फायनलचा जो T20 वर्ल्ड कप आहे तो जिंकलेला आहे. आणि या T20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं, कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं? तर 2 देशामध्ये आयोजन होतं याचं. एक होतं अमेरिकामध्ये, दुसरं होतं वेस्ट इंडिजमध्ये. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशामध्ये हे पार पडलं होतं. फायनल झालं होतं ह्याचं बार्बाडोस या ठिकाणी. बार्बाडोस या ठिकाणी याचं फायनल झालं होतं, लक्षात ठेवा. IMP आहे. अच्छा, आणि जो ICC आहे, ज्याला आपण इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणतो आपण, ICCचे नवीन अध्यक्ष कोण बनले असतील? ICCचे नवीन अध्यक्ष बनले तर ज्याचं नाव आहे जय शहा. ICC नवीन अध्यक्ष बनले तर. आणि जो आपलं BCCI ह्याचं मुख्यालय कुठं आहे? दुबई या ठिकाणी त्याचं मुख्यालय येतो. आणि जो आपलं BCCI आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया, या BCCIचे 2 पॉईंट लक्षात ठेवा. एक ह्याचं सचिव कोण आहेत आणि एक ह्याचं अध्यक्ष कोण आहेत, ठीक आहे. BCCIचे हेडक्वार्टर सर्वांना माहिती असतील मुंबईमध्ये आहे, आणि याचे सचिव कोण आहेत? 2 प्रश्न IMP. BCCIचे अध्यक्ष कोण असतील? त्यांचं नाव रॉजर बिन्नी आहेत. आणि सचिव कोण असतील? देवजीत सैकिया. हे नवीन अध्यक्ष बनले तर, लक्षात ठेवा, BCCIचे. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. IMP येतं. हे तर हार्दिक पांड्या. पुरुषांचे हॉकी ज्युनियर आशिया कप 2024चा विजेता कोणता देश बनले असेल? तर तो भारत आहे आपला. ACC आशिया कप अंडर 19चा 2024चा विजेता कोणता देश असेल? तर तो आहे बांगलादेश. 2025 मध्ये अंधांसाठीचं पहिल्या महिलांचं T20 वर्ल्ड कप होणार आहे कोणत्या देशामध्ये? तर तो आपल्या भारतामध्ये होणार आहे. नोव्हेंबर 2024च्या महिन्यासाठी ICC पुरुष प्लेअर ऑफ द मंथ कोण असतील? त्यांचं नाव आहे हॅरिस रौफ, जे की पाकिस्तानचे खेळाडू आहेत. आणि BCCIचे नवीन सचिव बनले तर देवजीत सैकिया. हत्ती पाणी पितो? यस, पितो. कशाने पाणी पितो हत्ती? हत्ती हा सोंडेने पाणी पितो, लक्षात ठेवा. सोंडेने पाणी पितो. ऑप्शन वेगवेगळे असू शकतात, ठीक आहे. तोंडाने, सोंडेने, दोन्हीने पण असा ऑप्शन येऊ शकतात. सोंडेने पाणी पितो, लक्षात ठेवा, हत्ती. ओके. आणि जागतिक हत्ती दिवस कधी असतो? जागतिक हत्ती दिन हा कधी असतो? हा असतो 12 ऑगस्टला, ज्या दिवशी जागतिक युवा दिवस पण असतो. गाजरामध्ये कोणते विटॅमिन असते? कोणतं असं जीवनसत्व आहे जे गाजरामध्ये असतं? तर विटॅमिन ए. जो विटॅमिन ए जो आहे तो डोळे चांगले होण्यासाठी गरजेचा आहे. त्यामुळे गाजर जर आपण खाल्लो तर डोळ्यांचा आजार जे आहेत ते होणार नाहीत. मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह हा होतो कमतरतेमुळे, इन्सुलिनच्या अभावामुळे, ठीक आहे. इन्सुलिन जो आहे, जो रक्तातील ग्लुकोजचं ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करतो, असा घटक कुठला असेल तर तो इन्सुलिन आहे. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह आजार होऊ शकतो, लक्षात ठेवा. लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असतं? हे आहे सायट्रिक किंवा सिट्रिक ऍसिड असं आपण त्याला म्हणतो. सायट्रिक ऍसिड आहे लिंबाच्या रसामध्ये, IMP येतो, लक्षात ठेवा. आणि चिंचेमध्ये कुठलं असेल? टार्टरिक आम्ल असतो. चला पुढचा प्रश्न. नुकतेच जमशेदजी टाटा पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? जमशेद टाटा खूप महत्वाचे व्यक्तिमत्व होते, जमशेद टाटा. आणि नुकतंच निधन झालेलं आहे एका टाटांचं, ज्यांचं नाव आहे रतन टाटा, ठीक आहे. रतन टाटा यांचं देखील नुकतंच निधन झालेलं आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं. आणि हे तर जमशेदजी टाटा ज्यांनी काय केली होती? 1907 मध्ये टिस्को टाटा आयर्न अँड स्टील कंपनी याची स्थापना केली होती जमशेदपूर या ठिकाणी. स्थापना केली होती. आणि ठीक आहे, टाटा आयर्न स्टील कंपनी म्हणतो जमशेदपूर कुठे येते? हे झारखंड राज्यामध्ये येतं. आणि हे सुवर्णरेखा
जी नदी आहे ना सुवर्णरेखा, या सुवर्णरेखा नदीच्या काठी येतं जमशेदपूर, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग आता हा जो काही पुरस्कार तो पुरस्कार कोणाला भेटला आहे तर ते एक प्रसिद्ध उद्योगपती येतं किरण मुजुमदार शॉ. किरण मुजुमदार शॉ यांना हा पुरस्कार भेटलाय, जे बायोकॉन जी कंपनी आहे या बायोकॉन कंपनीचे ते प्रमुख आहेत. ठीक आहे. बायोकॉन कंपनीचे प्रमुख आहेत आणि 100 जे काही संपूर्ण जगामध्ये जे 100 शक्तिशाली महिला आहेत, पॉवरफुल वुमन आहेत, या शक्तिशाली महिलांमध्ये भारतीय जे 3 महिला समावेश झाले आहेत त्याच्यापैकी तिसरी महिला तर किरण मुजुमदार शॉ, जे की याच्यामध्ये 82व्या क्रमांकावरती आहेत. क्रमांक यांचं आहे आणि भारतीय 3च महिला समावेश झाल्या होत्या त्याच्यामध्ये. लक्षात महत्वाचं लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. रतन टाटा आसाम जो जे रतन टाटा यांचं निधन झालं नुकतंच, यांना आसाम वैभव जो पुरस्कार आहे हा आसाम वैभव पुरस्काराने देखील त्यांना काही दिवसापूर्वी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना भारतरत्न भेटलेलं नाही. रतन टाटा लक्षात ठेवा. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण भेटलेलं आहे, परंतु भारतरत्न पुरस्कार भेटलेला नाही. जमशेद टाटा पुरस्कार भेटले आता किरण मुजुमदार शॉ यांना, जे की अत्यंत महत्वाचे आहेत. आणि जो नुकताच एक पुरस्कार जो साहित्य अकादमीचा होता, तो साहित्य अकादमीचा पुरस्कार मराठी भाषेसाठी कोणाला देण्यात आला आहे हा क्वेश्चन 100% पेपरला येणार आहे. 2024चा हा पुरस्कार आहे. मराठी या भाषेसाठीचा पुरस्कार भेटलं होतं सुधीर रसाळ यांना. सुधीर रसाळ यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. हा पण पॉईंट महत्वाचा लक्षात ठेवा. हिंदी भाषेसाठी हा पुरस्कार भेटला होता गगन गिल यांना. गगन गिल हे आहेत बायोकॉन कंपनीचे प्रमुख किरण मुजुमदार शॉ. काही लेटेस्ट पुरस्कार बघून घेऊयात आपण. मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान 2023 सन्मान करण्यात आलाय पंडित स्वपन चौधरी यांना. मिस चार्म इंडिया 2024 ची विजेते आहेत रश्मिता रसिंद्रन, जे की मलेशियाचे व्यक्ती आहेत. मिस इंडिया USA 2024 चा किताब जिंकले आहेत कॅटलीन सँड्रा नील यांनी. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार भेटले सुधीर रसाळ यांना, जो की आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला पुढचा प्रश्न, रक्ताभिसरण आहे. रक्ताभिसरण, या रक्ताभिसरणाचा शोध हा कोणी लावलेला आहे? रक्ताभिसरण जे दुहेरी रक्ताभिसरण संस्था म्हणतो आपण आपल्या शरीरातील, तर विल्यम हार्वे याने याचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. विल्यम हार्वे यांनी शोध लावला होता रक्ताभिसरण या संस्थेचा. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वापरण्यात आलेलं आहे? पेशी हे कोणी वापरलं, म्हणजे पेशीचा शोध कोणी लावला असेल थोडक्यात, तर रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक बरं का, कॉक नाही. ज्याने क्षयरोगाचा जीवाणूचा शोध लावला होता, क्षयरोगाचा, रॉबर्ट कॉक आहेत ते, हे रॉबर्ट हुक आहेत. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग उद्भवतो? आयर्नच्या अभावामुळे कोणता आजार होत असेल तर तो होतो ॲनिमिया. ॲनिमिया नावाचा आजार होतो, लक्षात ठेवा. हिमोग्लोबिन कशाचे वहन करते? तर हे आहे ऑक्सिजनचे वहन करत असतं, लक्षात ठेवा. एक हिमोग्लोबिन हा 4 ऑक्सिजनचे रेणू वाहून घेत असतो. ऑक्सिजन ज्याला O2 असं आपण म्हणतो. हिमोग्लोबिन ज्याला HB असं म्हटलं जातं, HB हिमोग्लोबिन. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जास्त मोहरीचं उत्पादक राज्य कोणतं बनलेलं आहे जस्ट नुकतंच रिसेंटली? सर्वात जास्त मोहरीचं उत्पादन केलं जातं कोणत्या राज्यामध्ये, तर तो आहे राजस्थान. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. हे आहे राजस्थान, आणि राजस्थान या राज्यामध्ये मोहरीचं उत्पादन सर्वात जास्त केलं तो, लक्षात ठेवा, राजस्थान. जो राजस्थान आहे ह्याची राजधानी काय असेल राजस्थानची? राजस्थान राज्याची राजधानी कुठली असेल तर ते आहे जयपूर. ठीक आहे. राजस्थानची राजधानी जयपूर आहे. जयपूर आहे. जयपूर विषयीचे बरेचसे पॉईंट मी तुम्हाला सांगतो इथं. ठीक आहे. जयपूरची राजधानी त्याला भारताचे पॅरिस म्हणतो आपण, पॅरिस ऑफ इंडिया. भारताचे पॅरिस जयपूरला म्हणतात. जयपूर या ठिकाणी हवा महल आहे. ठीक आहे. जयपूरला जंतर मंतर देखील आहे. जंतर मंतर आहे जयपूरला. जयपूर हे एक जागतिक वारसा शहर आहे. जागतिक वारसा शहर सिटी कुठलं असेल? जयपूरच आहे, ज्याला 2019 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आलं होतं. जयपूर ज्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो पिंक सिटी. पिंक सिटी जयपूर म्हणतो आपण. महाराजा सवाई जयसिंग यांनी हे या शहराची स्थापना केली होती जयपूरचं. एवढे सगळे पॉईंट तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचं आहे जयपूर विषयीचे. ह्याच्या व्यतिरिक्त जो राजस्थान आहे या राजस्थानची राजधानी तर जयपूर झाली. ह्याचे मुख्यमंत्री कोण असतील आणि याचे राज्यपाल कोण आहेत? ठीक आहे. मुख्यमंत्री राजस्थानचे त्यांचं नाव आहे भजनलाल शर्मा. भजनलाल शर्मा हे आहेत मुख्यमंत्री, आणि जो गव्हर्नर आहेत, ठीक आहे, राज्यपाल कोण असतील त्यांचं नाव आहे हरिभाऊ बागडे. हरिभाऊ बागडे जे की महाराष्ट्राचे आहेत, लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त या राजस्थान राज्यामध्ये जे की सारिस्का नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे. कुठलं राष्ट्रीय उद्यान आहे? सारिस्का म्हणतो आपण त्याला. सारिस्का केवलादेव. सारिस्का आहे, केवलादेव आहे. त्यानंतर त्याला घाना भरतपूर म्हणतो आपण त्याला. ऍक्च्युअली भरतपूर पक्षी अभयारण्य आहे, केवलादेव आहे,
केवलादेव हे एक जागतिक वारसा स्थळ पण आहे. केवलादेव त्याला 1985 मध्ये जागतिक वारसा स्थळाचा स्थान देण्यात आलं होतं. 1985 मध्ये लक्षात ठेवा. मानस राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला. सारिस्का आहे डेझर्ट नॅशनल पार्क आहे, कारण थरचं वाळवंट जो आहे ना, थरचं वाळवंट हा याच राज्यामध्ये येतो, राजस्थानमध्ये येतो. थरचं वाळवंट हा पण विसरायचा नाही. राजस्थान लक्षात. याची सीमा, राजस्थानची सीमा कसं लागलं आहे का? येस, पाकिस्तानला याची सीमा ही लागलेलं आहे. पाकिस्तान सीमा लागते राजस्थानची. सर्वात जास्त मोहरीचं उत्पादक राज्य हा बनलेला आहे. लेटेस्ट लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. हे सगळे न्यूज तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. ओके, चलो. हे आहे मोहरी उत्पादन. मोहरी. तंबाखूमध्ये कोणता पदार्थ असतो? तंबाखूमध्ये निकोटीन असतं, सर्वांना माहिती असेल. ठीक आहे, हा जो काही निकोटीन आहे हा जर आपल्या शरीरामध्ये गेला तर आपल्याला कर्करोग होऊ शकतो किंवा तंबाखूमुळे आपल्या शरीराला धोका होऊ शकतो. निकोटीन असतो तंबाखूमध्ये. आणि तंबाखू उत्पादनामध्ये नंबर 1 राज्य आहे आंध्र प्रदेश. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? हा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे, ज्यांनी जे मांडलं त्या व्यक्तीचं नाव आहे चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विन ही उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा मांडला आहे. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट हा कशावरून ठरतो? म्हणजे ए पॉझिटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे, किंवा ए बी पॉझिटिव्ह आहे, हे कशावरून ठरत असेल त्याचा रक्तगट हा ठरतो जनुकीमुळे, जीन्समुळे किंवा जनुकी म्हणा तुम्ही, जनुकी किंवा जीन्स. विंचू हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? विंचू असतो जो सगळ्यात मोठा संघ आहे, संघ ऑर्थोपोडा. ऑर्थोपोडा जो संघ आहे ना, तो सगळ्यात मोठा संघ आहे, जो विंचू त्या प्रमाणाच्या त्या प्राणी संघामध्ये मोडतो, ऑर्थोपोडामध्ये मोडतो विंचू, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. नुकतेच उरुग्वे या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून खलिफे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उरुग्वे नावाचा देश खूप जबरदस्त आहे. उरुग्वे नावाचा देश आहे आणि जो एक दक्षिण अमेरिका खंडामध्ये येतो. ठीक आहे, दक्षिण अमेरिका या खंडामध्ये येणारा देश आहे, तो मी दाखवतो मॅपमध्ये, थोडंसं वेट करा. आणि याचे नवीन प्रमुख बनले तर राष्ट्राध्यक्ष बनले तर त्यांचं नाव आहे यमांडो ओरसी. यमांडो ओरसी हे बनले तर प्रमुख IMP. डुमा बोको हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले तर बोट्स्वाना. बोट्स्वाना या देशाचे प्रमुख कोण बनले असते? डुमा बोको होतं. फ्रँकोस बायरू हे फ्रान्स या देशाचे नवीन प्राईम मिनिस्टर बनले तर, पंतप्रधान बनले तर. आणि जॉन महामा हे कोणत्या देशाचे नवीन प्रमुख बनले तर हे तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, जॉन महामा हे कोणत्या देशाचे नवीन प्रमुख बनलेले आहेत. बाकी ठीक आहे. उरुग्वे आहे आणि उरुग्वे हा 1930 मध्ये ज्यांनी फिफाचं वर्ल्ड कप जिंकला होता पहिल्यांदा. फिफाचं जो वर्ल्ड कप आहे 1930 जो, त्याचा विजेता कोणता देश बनला आहे? उरुग्वे होता. आणि उरुग्वेची राजधानी काय असेल? थोडंसं अवघड आहे, परंतु लक्षात ठेवाच तर लागेल. राजधानी आहे कुठली? मॉन्टेव्हिडिओ. मॉन्टेव्हिडिओ किंवा मॉन्टेव्हिडिओ ही राजधानी आहे उरुग्वेची. आणि याच्या शेजारी आणखी देश आहे तो पॅराग्वे. पॅराग्वेची राजधानी तर असुन्सियोन. असुन्सियोन. ओके. जॉन महामा हे बनले तर घाना या देशाचे नवीन प्रमुख. घाना या देशाचे नवीन प्रमुख बनले तर लक्षात ठेवा. काही लेटेस्ट पण आपण बघूयात. हे आहेत, त्यांचं नाव आहे यमांडो ओरसी. यमांडो ओरसी या ठिकाणी जर आपण बघितलं तर उरुग्वे नावाचा देश या ठिकाणी येतो. ठीक आहे, उरुग्वे इथे येतो. त्याची राजधानी तर मॉन्टेव्हिडिओ. इथला अटलांटिक महासागर आहे आणि इथं पॅसिफिक महासागर आहे. जगातील सर्वात मोठा महासागर कुठला असेल तर तो पॅसिफिक महासागर आहे. जगातील सर्वात मोठा महासागर कुठला असेल तर तो पॅसिफिक महासागर येतो. आणि यस आकाराचा महासागर कुठला असेल तर तो अटलांटिक महासागर. यस आकाराचा महासागर कुठला असेल तर तो अटलांटिक महासागर. जर इथं बघितलं तर 2-3 बघा. ब्राझील आहे. ब्राझीलची राजधानी कुठली असेल? ब्राझील या देशाची राजधानी आहे ब्राझिलिया. ब्राझिलिया आहे. बोलिव्हिया या देशाची राजधानी तर लापाज. लापाज आणि सुक्रे असे 2 राजधानी बोलिव्हियाचे. इथं आहे पॅराग्वे. पॅराग्वेची राजधानी आहे असुन्सियोन. ही पॅराग्वेची राजधानी येतो. चिली या ठिकाणी चिलीची राजधानी काय असेल? चिलीची राजधानी सॅन्टियागो. चिली या देशाची राजधानी सॅन्टियागो आहे. अर्जेंटिनाची राजधानी काय असेल? अर्जेंटिना या देशाची राजधानी तर ब्युनॉस आयर्स. ब्युनॉस आयर्स अर्जेंटिना. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. उरुग्वे मात्र विसरायचं नाही. नवीन राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. मग आता काही नवीन लेटेस्ट राष्ट्राध्यक्ष बघून घेत आपण किंवा प्रमुख बघूयात आपण. जॉर्डन या देशाचे नवीन प्रमुख बनले तर जाफर हसन. श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान बनले तर हरिणी अमर सूर्या. थायलंड या देशाचे नवीन पंतप्रधान बनले तर पॅथॉंगथार्न शिनावात्रा. ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनले तर कीर स्टारमर. आणि मॉरिशसचे नवीन पंतप्रधान बनले तर नवीन राम गुलाम. नवीन राम गुलाम. हे IMP स्लाइड आहे. मी तुम्हाला जेवढे पण नियुक्त होत राहते, पंतप्रधान असू द्या किंवा आपले राष्ट्रपती असू द्या, त्यातच पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर मानवातील गुणसूत्रांची संख्या ही किती असते? ओके,
मानवामध्ये एकूण गुणसूत्रांची संख्या किती असतं? संख्या विचारतो तुम्हाला तर ते 46 गुणसूत्रे असतात. जर तुम्हाला जोडी विचारलं किती जोड्या असतात तर 23 जोड्या असतात. 23 जोड्या आणि 46 गुणसूत्रे. डेसिबल हे कशाच्या मापनाचे एकक आहे? हे मोजतो आपण आवाज किंवा ध्वनी. ध्वनी मोजण्याचं एकक काय असेल? डेसिबल आहे. आणि ती 23वी जोडी आहे ना ती आहे लिंग गुणसूत्राची जोडी. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा कशाशी संबंधित आहे? न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा काय सांगतो? हा सांगतो जडत्व. जडत्व सांगतो. न्यूटनचा गतिविषयक 3 नियम आहेत त्यापैकी पहिला नियम आहे जडत्व. ध्वनीचा वेग सर्वात जास्त हा कशामध्ये राहतो? सर्वाधिक ध्वनीचा वेग कशामध्ये असतो? तर तो आहे स्थायूमध्ये. स्थायूमध्ये असतं. स्टील वगैरे ह्याच्यामध्ये जास्त असतं. चला पुढचा प्रश्न. नुकत्याच जी बालसुब्रमण्यम यांची खालीलपैकी कोणत्या देशामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून निवड करण्यात आलेलं आहे? भारताचे मालदीवमध्ये नवीन उच्चायुक्त म्हणून नेमण्यात येतं. त्यांचं नाव आहे जी बालसुब्रमण्यम. मालदीवचं राईट आन्सर आहे. ठीक आहे, मालदीव लक्षात ठेवा. आणि याची राजधानी काय असेल? मालदीवची राजधानी माले आहे. माले आणि हा हिंदी महासागरामध्ये येणारा छोटासा देश आहे. भारताच्या शेजारीच आहे मालदीव. आणि मोहम्मद मोइजू ह्या ते प्रमुख आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत किंवा राष्ट्रपती आहेत. मोहम्मद मोइजू लक्षात ठेवा. मालदीव आणि भारताच्या दरम्यान एक युद्धाभ्यास साजरा केला जातो. तो युद्धाभ्यास कोणता आहे? भारत व मालदीव दरम्यान युद्धाभ्यास कुठलं? तर ते एकुवेरी नावाचं युद्धाभ्यास भारत व मालदीव दरम्यान साजरा केला जातो. अच्छा, जो मालदीव आणि मिनिकॉय, जे मिनिकॉय बेट समूह आहे लक्षद्वीपचा एक भाग आहे. ह्याच्या दरम्यान अक्षांश किती अंशाचा आहे? किती अंशाचा अक्षवर्त आहे मालदीव मिनिकॉय दरम्यान? तर तो 8 अंशाचा अक्षवर्त. 8 अंशाचा अक्षवर्त लक्षात ठेवा. मालदीव राईट आन्सर आहे. मालदीव हा जो आशिया खंड आहे या आशिया खंडातील सर्वात लहान देश आहे. आशिया खंडातील क्षेत्रफळ दृष्टिकोनातून खंडातील सर्वात लहान देश कुठला असेल? सर्वात लहान देश कुठला असेल? तर तो आहे मालदीवच. ओके, मालदीव लक्षात ठेवा. IMP येतो. झिम्बाब्वेची राजधानी काय असेल? झिम्बाब्वेची राजधानी तर हरारे आहे. नामिबियाची राजधानी तर विंडहॉक नामिबियाची राजधानी आहे. जी बालसुब्रमण्यम. अच्छा, एक क्वेश्चन सांगतो इथं. जे युनो आहे संयुक्त राष्ट्र संघटना, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण आहेत? भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण असतील संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये? तर तिथं पर्वतनेनी हरीश हे तर नवीन लक्षात ठेवा. स्थानिक प्रतिनिधी युनो मध्ये भारताचे. मालदीव कळालं का? हे तर जी बालसुब्रमण्यम. जेवढे पण काही नियुक्ती आहेत लेटेस्ट झालेले त्यांच्यावर आपण एक नजर टाकूयात. फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनले तर हर्षवर्धन अग्रवाल. बोट्सवानाचे नवीन प्रमुख बनले तर डुमा बोको. महाडचे नवीन पोलीस महासंचालक बनले तर यांचं नाव, ठीक आहे, महाडचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले तर ते आता रश्मी शुक्ला. थोडंसं खालीवर झालेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, हे तर रश्मी शुक्ला हे बनले तर महाराष्ट्र नवीन पोलीस महासंचालक. आणि भारतात नवीन क्या कोण बनले असतील? त्यांचं नाव के संजय मूर्ती बनले तर. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कोण असतील? तर ते शरद पवार. स्वागत अध्यक्ष शरद पवार. आणि उद्घाटक आहेत नरेंद्र मोदी. समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? समुद्राची खोली मोजण्यासाठी आपल्याला तर टेक्नॉलॉजी आहे ज्याला आपण सोनार टेक्नॉलॉजी म्हणतो. आपण साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. डायनामाइटचा शोध कोणी लावलेला आहे? कोणत्या शास्त्रज्ञांनी डायनामाइट शोध लावला? त्यांच्या स्मरणार्थ आपण एक पुरस्कार पण देतो. कुठला असेल? अल्फ्रेड नोबेल नावाचं. अल्फ्रेड नोबेल पुरस्कार लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या प्रकारचे आहेत? समुद्राची खोली मोजायचं आहे, मात्र तरंग लहरी कुठला असेल? तर ते अल्ट्रासॉनिक तरंग लहरी. अल्ट्रासॉनिक लक्षात ठेवा. अल्ट्रासॉनिक. ग्लुकेमिया हा रोग कोणत्या अवयवाला होतो? ग्लुकेमिया हा डोळे किंवा डोळ्याने होणारा आजार आहे ग्लुकोमिया. पुढचा क्वेश्चन महत्वाचा आहे. नुकत्याच महिलांमध्ये BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं आहे? हे महिलांमध्ये बनले लक्षात ठेवा. महिलांमध्ये BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे किली हॉजकिन्स. पर्याय क्रमांक 4. किली हॉजकिन्स हे बनले तर लक्षात ठेवा. एटना बोर्मटी हे काय बनले तर? एटना बोर्मटी यांना हे काय बनले तर हे बेस्ट प्लेअर आहेत. फिफाचे.
फिफा कडून यंदाचे बेस्ट प्लेअर महिलामध्ये कोण असतील तर ते आता एलेना बोर्मती, लक्षात ठेवा. आणि नुकतंच पी.व्ही. सिंधू यांचा विवाह देखील झालेला आहे. आणि जे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकमध्ये हे ध्वजवाहक देखील होते पी.व्ही. सिंधू. ठीक आहे, पी.व्ही. सिंधू हे ऑलिम्पिक मध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये काय होते, हे ध्वजवाहक होते, लक्षात ठेवा. उदाहरण कार्यक्रमात ध्वजवाहक देखील होते. पुसरला व्यंकट सिंधू, महिलांमध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. हे आता महिलांमध्ये BBC स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर केली हॉजकिन्स. त्यानंतर जगातील सर्वात तरुण चेस चॅम्पियन नुकतंच बनले, त्यांचं नाव काय असेल तर ते येतं डी गुकेश. WTA प्लेअर ऑफ द इयर 2024 कोण असतील, एरिना साबालेंका आहेत. फिफाचे फुटबॉल वर्ल्ड कप 2034 आयोजन होणार आहे कुठं, सौदी अरेबिया या देशामध्ये. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे जम्मू काश्मीर व लडाखमध्ये. ACC चे नवीन अध्यक्ष बनले तर त्यांचं नाव आहे शम्मी शिल्वा. ACC शम्मी शिल्वा, लक्षात ठेवा, IMP आहे. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते, हिमोग्लोबिन तयार होण्याची कशी आवश्यकता असते तर हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये तयार होतं आणि त्याला लोह किंवा आयरनची आवश्यकता असते, लोह, लक्षात ठेवा. पेसमेकर हे तंत्रज्ञान कोणत्या अवयवासाठी वापरले जाते, पेसमेकर हे तंत्रज्ञान वापरलं जातं हृदयासाठी, हृदय, लक्षात ठेवा, हृदयासाठी वापरलं जातं. मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी ही किती असते टोटलपणे, मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी किती असतं, हे असतं 97,000 किलोमीटर, लक्षात ठेवा. किती, 97,000 किलोमीटर. सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते असेल, सर्वात उत्तम विद्युत वाहक मध्ये सर्वात जास्त त्यातून विद्युत वहन केलं जातं तर ते ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम, लक्षात ठेवा. आणि जर ॲल्युमिनियम नसेल तर चांदी म्हटलं तर काय हरकत नाही, चांदीमध्ये सर्वात जास्त आहेच आहे. ओके, चांदीमध्ये सर्वात जास्त आहे आणि ॲल्युमिनियम पण आहे. चला, त्यानंतर नुकत्याच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेत कोण, त्यांचं नाव आहे त्यांचं नाव नवीन बनले तर त्यांचं नाव व्ही रामसुब्रमण्यम, व्ही रामसुब्रमण्यम हे बनले तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष. ठीक आहे, नॅशनल ज्याला आपण ह्युमन राईट कमिशन म्हणतो आपण, NHRC, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. पूर्वी कोण होते मग, पूर्वी होते न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा, न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा हे होते, पूर्वी होते, लक्षात ठेवा. त्यांच्या ठिकाणी आता नवीन बनले तर त्यांचं नाव आहे व्ही रामसुब्रमण्यम. आणि जे पहिले अध्यक्ष कोण होते याचे, नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे पहिले अध्यक्ष कोण होते, पहिले अध्यक्ष कोण होते, त्यांचं नाव आहे रंगनाथ मिश्रा, रंगनाथ मिश्रा हे होते पहिले अध्यक्ष, लक्षात ठेवा. IMP आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. आणि महाराष्ट्रामध्ये पण आहे महाराष्ट्र ह्युमन राईट कमिशन म्हणतो आपण त्याला, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग किंवा मानवाधिकार आयोग, याचे अध्यक्ष कोण असतील तर येते के तातेड, के तातेड, मानवी हक्क आयोग. बाकी नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन प्रमुख बनले, त्यांचं नाव काय असेल तर ते येतं ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन जवळपास 26वे मुख्य गव्हर्नर बनले तर, थोडक्यात मुख्य गव्हर्नर बनले तर RBIचे 26वे, त्यांचं नाव काय असेल, त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा, संजय मल्होत्रा, लक्षात ठेवा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. आणि जो राष्ट्रीय आयोग आहे, राष्ट्रीय महिला आयोग म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, राष्ट्रीय महिला आयोग, या राष्ट्रीय महिला आयोगाचे देखील नवीन प्रमुख बनले तर महिला आयोग, याचे पण नवीन अध्यक्ष बनले, त्यांचं नाव काय असेल, त्यांचं नाव विजया रहाटकर, विजया रहाटकर, विजया रहाटकर, लक्षात ठेवा. हे आता व्ही रामसुब्रमण्यम जे न्यायाधीश होते, त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे, रिटायर झाले ते थोडक्यात. पुढचा आहे ICC चे नवीन अध्यक्ष बनलेत कोण, जय शहा. नासाचे नवीन प्रमुख बनले तर जेरेड इसाकमन. WTO चे नवीन अध्यक्ष बनले तर नागोजी ओंकाचे वेला. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष बनले तर शरद पवार. ADB आशिया विकास बँकेचे नवीन प्रमुख बनले तर मसातो कांडा, मसातो कांडा. त्यानंतर विजेच्या दिव्यात कोणत्या धातूचे तारा वापरतात, विजेच्या दिव्यामध्ये कशाचं तारा वापरत असतील तर ते येतं विजेच्या दिव्यामध्ये, ठीक आहे, का वापरतात, कोणते टंगस्टन, टंगस्टन आहे, टंगस्टन संज्ञा येतं W ही टंगस्टनची संज्ञा आहे. त्यानंतर सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात, यामध्ये एकूण रंग असतात 7, ठीक आहे, 7 रंग असतात जे आपल्याला दिसतात बघा, त्याला आपण काय म्हणतो, वेब गिअर किंवा इंद्रधनुष्य असं आपण त्याला म्हणतो, इंद्रधनुष्य IMP.
त्यानंतर कोणता धातू हा लोखंडाचे गंजणे रोखतो कोणता असेल तर तो जस्त आहे. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र असतं. स्टेनलेस स्टील मध्ये काय काय असतं थोडक्यात, त्यामध्ये लोखंड असतं, सगळ्यात महत्त्वाचं लोह असतं, त्यानंतर कार्बन असतं, निकेल असतं आणि क्रोमियम पण असतं. ठीक आहे, क्रोमियम पण असतं. ह्या 4 गोष्टी असतात लक्षात ठेवा स्टेनलेस स्टील मध्ये. IMP हे होते तुमचे महत्त्वाचे क्वेश्चन, महत्त्वाचं जीके. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. रिव्हिजन करून घेतो आपण पाठीमागील लेक्चरचं, जे की खूप गरजेचं आहे. रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. नुकतेच कोणाला नागरिकांच्या सहभागासाठी आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे व्यक्ती संतोष अजमेरा. कोणाच्या हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 चे लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 58 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण असतील तर ते नरेंद्र मोदी. वीर बाल दिवस साजरा केला जातो दरवर्षी 26 डिसेंबरला. कोणत्या देशाने कर्करोगावर mRNA लस तयार करण्याची घोषणा केली आहे. 2025 पर्यंत बनून तयार होईल ही लस आणि रशियानं याची घोषणा केली आहे. कोणत्या राज्यात प्रथमच गंगा डॉल्फिनचे टॅगिंग सुरू करण्यात आलं तर तो राज्य आसाम. भूतानच्या दाशो पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर ते व्यक्ती अरुण कपूर. कोणत्या गावाला भारतातील पहिले सौर सीमा गाव म्हणून घोषित केले आहे तर ते मसाली नावाचं गाव, जे गुजरात राज्यामध्ये येतो, मसाली गाव. हे होते तुमचे महत्त्वाचे करंट अफेअर्स. आणि आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लाईक करा व्हिडिओला. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रापर्यंत या कोर्सची माहिती जी आहे ती शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही. आणि जे आपले नवीन बॅच सुरू होते, ठीक आहे, जे आपले नवीन बॅच सुरू होते 1 जानेवारीपासून बेसिकपासून बॅच राहणार आहे. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत ही बॅच राहणार आहे. 799 रुपये ह्या बॅचची फी राहणार आहे, लक्षात ठेवा. आणि जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ही बॅच याच ठिकाणी ॲपवरतीच आपलं परचेस करू शकता. काही जर शंका आली तर माझा तुम्हाला नंबर माहिती असेलच साधारणतः 8788436699 ह्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता, मेसेज करू शकता फक्त. ओके, चलो थांबूयात आपण. थँक्यू, धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी.